वधूवरांना नंद चौकीदाराचा आशीर्वाद प्रदान करतायत एकच वादा आपला राजू दादा। खरं तर त्यांच्या आगमनाची आतुरता सर्व रसिक श्रोते असतील, वराठी मध्ये असतील, आपटेष्ट नातेवाईकांना सर्वांना जोडले। तसंच दत्ता पाटील आगरी समाजामध्ये प्रबोधन संस्थेतर्फे आज सामूहिक विवाह संस्थेला आपण हजेरी लावलेली, काय सांगाल आपण? नाही, निश्चितच आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी गेल्या 4 वर्षापासून हा उपक्रम घेतला जातो। समाजातील जास्तीत जास्त घटकांनी याचा लाभ घ्यावा, ज्यांची परिस्थिती नाही आहे किंवा अचानक लग्न ठरलेले आहेत अशा लोकांच्या सेवेसाठी हा उपक्रम चालू केलेला आहे। मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं आगरी समाज प्रबोधन आमच्या संस्थेचं जेवढे सहकारी आहेत, जेवढे पदाधिकारी आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि हे आज यावर्षी 16 नवदाम्पत्य आहेत, त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। आणि पुढच्या वर्षी आमच्या संस्थेकडनं अशीच जवळजवळ 50च्या आसपास तरी लग्न व्हावीत अशी आमची अपेक्षा आहे। आणि पुढच्या वेळेस एखाद्या चांगल्या मोठ्या जागी अजून हा कार्यक्रम करता येईल का याचा निश्चितच आम्ही इथनं जाताना विचार करत जाऊ आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल। पण नववधूवरांना आपण भरभरून मदत केलेली आहे या सामूहिक विवाहाच्या माध्यमातून, काय सांगाल? नाही, मदत असं नाही होते, एक दायित्व म्हणून करत असतो। समाजाने मला पण खूप दिलेलं आहे ना, त्या मानाने आम्ही हे नखाची सर पण नाही आहे त्याला, आणि ते काय असं मदत वगैरे म्हणून एक शुभेच्छा म्हणून दिलेलं असतं। एकच उद्देश असतो की समाजातले सगळे घटक एकत्र येऊन इथे समाजासाठी काहीतरी करत राहावं। आज तुम्ही बघाल आता भिवंडी पण भरपूर इथे सामील झालेलं आहे। आमची इच्छा आहे की संपूर्ण ठाणे जिल्हा, जिथे आगरी बहुल लोकांचा जिल्हा आहे, संपूर्ण ठाणे जिल्ह्याने एकत्रित येऊन असा उपक्रम करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आगरी समाज हा पहिला एकच समाज असा आहे की डोंबिवलीमध्ये जो सामूहिक विवाहाच्या माध्यमातून आगरी समाजाच्या गरीब गुलामांचे लग्न लावले, तर आपण काय सांगतो? नाही, निश्चितच आपल्या समाजाबद्दल एक मानायलाच लागेल की काही नवीन करायचं असेल किंवा समाजाला काय असं उदाहरण द्यायचं असेल तर नेहमीचा समाज पुढे असतो। या समाजात हुंडा घेतला जात नाही, विधवांना अशी काय वेगळी वागणूक दिली जात नाही, विधवांची विवाहही लावून दिली जातात। म्हणजे एवढा पुढारलेला, विचाराने पुढारलेला आपला समाज आहे, परंतु कुठेतरी आपण हे विचार न्यायला कमी पडतो का? तर असं होऊ नये म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन हे काम करत असतो। एक शेवटचा प्रश्न की जी युवा पिढी आहे, ठीक आहे, आता लग्नामध्ये धामधुडाका हे अफाट असा खर्च करतात, आणि आज हा सामूहिक विवाह आणि पत्रकारांनी पाहिल्यानंतर काहीतरी आदर्श ह्या युवांना आपण सांगाल? नाही, निश्चितच आमचा उद्देशच आहे। आता माझ्या मुलाचं मी धुमधडाक्यात केलं, सांगायचं तात्पर्य जागा विकून स्वतःच्या डोक्यावर कर्ज करून लग्न कार्य करू नका। लग्न कार्य व्हायला पाहिजेत का? चांगले व्हायला पाहिजेत। इतरही यंत्रणा असतात, मग ते दौलतनीपासून आपले बँडवाले असतात, ती यंत्रणाही चालली पाहिजे, परंतु कुठलाही स्वतःवर बोजा न घेता तुम्ही लग्न कार्य करायला पाहिजे। एकाने मोठं केलं म्हणून दुसऱ्याने करायलाच पाहिजे असं नाही आहे। त्यामुळे एक चांगल्या विचाराने समाज जो चालला आहे त्याला सगळ्यांचा पाठिंबा असायला पाहिजे। आगरी समाजाच्या युवा पिढीला काय मार्गदर्शन असेल? काय नाही, एक राहा, बाकी मार्गदर्शन करायची गरज नाही। आपले आगरी हुशार आहेत, सगळ्या क्षेत्रात नावाजलेले आहेत, त्यामुळे एकत्र राहा, आपली एकी समाजाची दाखवा लोकांना, आणि तुमची दखल बाकीचे लोकही घेतील। खूप खूप धन्यवाद सर। धड़कतो पाई पे जनघागुरा ऋणगुनी प्रेमे बरा नाचतो ऐसा दे व गणेश तो वधूवरा कुर्यात् सदा मंगलम स्वर्ण सा